हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स इन डिफरंट फॅक्टरीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मीडियन ऑफ द प्रोडक्शन्स. आता आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ फॅक्टरीज आणि नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस्ड दिलेलं आहे. आता आपल्याला प्रोडक्शन थाउजंड्समध्ये दिलेलं आहे. म्हणजेच 30 to 40,000 बल्ब्स प्रोड्यूस करणाऱ्या फॅक्टरीज किती आहेत? 12. 40 to 50,000 बल्ब्स प्रोड्यूस करणाऱ्या फॅक्टरीज किती आहेत? 35. 50 to 60,000 बल्ब्स प्रोड्यूस करणाऱ्या फॅक्टरीज किती आहेत? 20. म्हणजेच आपल्याला प्रोडक्शन काय थाउजंड्समध्ये दिलेलं आहे. आता हा जो फर्स्ट रो आहे हा काय असणार आहे? हा आपला क्लास असणार आहे. आणि हा जो सेकंड रो आहे तो काय आहे? आपला फ्रिक्वेन्सी. आता एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपण क्लास कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करून घेऊ. पहा आता इथे एक क्लास जेथे संपतो तेथून नेक्स्ट क्लास काय झालेला आहे? चालू झालेला आहे. हा क्लास जेथे संपतो तेथून नेक्स्ट क्लास चालू झालेला आहे. हा क्लास जेथे संपतो तेथून हा नेक्स्ट क्लास चालू झालेला आहे. म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे. जर क्लास कंटिन्युअस असेल तर आपल्याला मीडियन काढण्यासाठी 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता इथे मी 3 कॉलम्स तयार केलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये काय येईल? क्लास काय आहे? नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस्ड. नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस्ड थाउजंड्समध्ये आपल्याला प्रोडक्शन दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉलम काय येईल? फ्रिक्वेन्सीचा. नेक्स्ट कॉलममध्ये काय येईल? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला? नंबर ऑफ फॅक्टरीज. फ्रिक्वेन्सी आपण Fi ने इंडिकेट करणार आहोत. आणि लास्ट कॉलम काय येणार आहे? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण CF ने इंडिकेट करणार आहोत. CF. आता आपण क्लास लिहून घेऊ. 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90, 90 to 100. आता आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ. फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. 12, 35, 20, 15, 8, 7, 8. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. प्रथम काय येईल? 12 आहे तसा लिहून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं? या 12 मध्ये 35 ॲड करायचं. किती येईल पहा? 35 प्लस 12. 5 प्लस 2 7, 3 प्लस 1 4, 47. आता या 47 मध्ये नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 47 प्लस 20 किती येईल? 40 प्लस 20 60 आणि हा 7 67. आता या 67 मध्ये नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 67 प्लस 15 किती येईल पहा? 67 प्लस 10 77 प्लस 5 82. आता या 82 मध्ये नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 82 प्लस 8 किती येईल? 90. आता या 90 मध्ये नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. आता या 90 मध्ये 7 ॲड करायचं. किती येईल? 97. 97 मध्ये नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ॲड करायची. 97 प्लस 8 किती येईल? 8 प्लस 7 15 5 कॅरी ओवर 1 9 प्लस 1 10 105. आता लास्ट कॉलम काय येईल? टोटल. आपल्याला फ्रिक्वेन्सीची टोटल करायची आहे. N म्हणजेच टोटल ऑफ फ्रिक्वेन्सीज किती येईल पहा? 5 प्लस 2 7, 7 प्लस 5 12, 12 प्लस 8 20, 20 प्लस 7 27, 27 प्लस 8 35, 5 कॅरी ओवर 3 येतील. 1 प्लस 3 4, 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 7, 7 प्लस 3 10. म्हणजेच Nची व्हॅल्यू किती मिळाली? 105. आता इथे लिहून घेऊ आपण. हिअर Nची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 105. देअरफॉर N अपॉन 2 इज इक्वल्स टू Nची व्हॅल्यू किती आहे? 105 अपॉन 2. 2 ने भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 5 जार 10, 2 2 जार 4, 1 राहतील. भाग जात नाही पॉईंट देऊ. ते 0, 2 5 जार 10. म्हणजेच N अपॉन 2 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 52.5. आता या 52.5 च्या जवळचा ग्रेटर नंबर असलेली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायची आहे. मग याच्यात जवळचा ग्रेटर नंबर कोणता आहे पहा?
67. 52.5च्या जवळचा ग्रेटर नंबर कोणता आहे? 67. मग याच्या करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे पहा? 50 to 60. हा काय येईल आपला मेडियन क्लास. मार्किंग करून घेऊ आपण. हा काय आपला मेडियन क्लास आहे. ते लिहू आपण मेडियन क्लास. आता एलची व्हॅल्यू काय येईल? 50. लोअर लिमिट काय आहे या क्लासचं? 50. फ्रिक्वेन्सी काय येईल मेडियन क्लासची? 20. आणि CF कोणता घ्यायचा? मेडियन क्लासच्या वरचा. म्हणजे CF कोणता येईल? या मेडियन क्लासच्या वरचा 47. ही काय येईल? CFची व्हॅल्यू येईल. लिहून घेऊ आपण. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 52.5 इज 67. देअरफॉर करस्पॉन्डिंग मेडियन क्लास इज 50 to 60. लिहून घेऊ आपण. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी which is just greater than 52.5 is 67. Therefore, corresponding median class is 50 to 60. हा काय झाला आपला मेडियन क्लास. आता आपण प्रथम फॉर्म्युला लिहून घेऊ मेडियनचा. मेडियन इज इक्वल्स टू L प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. आता हे व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. Lची व्हॅल्यू किती येईल पहा. हा मेडियन क्लास आहे. Lची व्हॅल्यू काय येईल? 50. L म्हणजेच काय? लोअर लिमिट. त्यानंतर n/2. n/2ची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला? 52.5. त्यानंतर CFची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला? 47. Fची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 20. आणि क्लास इंटरवल काय आहे पहा? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय येईल? 60 - 50 10. आता ह्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. इज इक्वल्स टू Lची व्हॅल्यू काय आहे? 50 प्लस n/2 किती आहे? 52.5 मायनस CFची व्हॅल्यू किती? 47 अपॉन Fची व्हॅल्यू किती आहे? 20 इंटू Hची व्हॅल्यू किती आहे? 10. इज इक्वल्स टू 50 प्लस 52.5 मायनस 47 किती येईल पहा? 52.5 मायनस 47 किती येईल पहा? 5 मधून 0 गेले 5 ते 12 इथे 4. 12 मायनस 7 5 4 मायनस 4 0 म्हणजेच किती येईल? 5.5. 5.5 अपॉन 20 इंटू 10 इज इक्वल्स टू 50 प्लस आता 55 इंटू 10 केल्यानंतर काय मिळेल पहा आपल्याला? 55 मिळेल. एक पॉईंट काय जाईल? या बाजूला जाईल. म्हणजेच 55 अपॉन 20 इज इक्वल्स टू आता आपण काय करू? 55 डिवाइड 20 करू. 55 डिवाइड 20. 20 2s are 40. 5 मायनस 4 1 भाग जात नाही पॉईंट देऊ 0. 27s are 140. 150 मायनस 140 10 0 घेऊ. 25s are 100. म्हणजेच किती मिळालं आपल्याला? 2.75. म्हणजेच किती? 50 प्लस 2.75 म्हणजेच किती येईल? 50 प्लस 2 52.75. हा काय मिळाला आपल्याला? मेडियन. आता आपल्याला प्रोडक्शन 1000 मध्ये दिलेलं आहे म्हणजे इथे काय येईल? 1000. काय केलं आपण? 1000 मध्ये आपल्याला प्रोडक्शन दिलेलं आहे म्हणून आपण याला काय केलं? 1000 ने मल्टिप्लाय केलं. 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती मिळालं आपल्याला? 52,750. 52.75 इंटू 1000 केल्यानंतर किती येईल पहा? 52.75 इंटू 1000. 5275 आणि ह्या 30. पॉईंट काय येईल? 2 डिजिट्स नंतर येईल. 0.12 म्हणजेच किती येईल? 52,750. 52,750. Therefore, the median of the production is 52,750 bulbs. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.